सांग एंट्री सांग ट्रान्सफरचे. इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. हा इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट. ऍप्लिकेशन किती आहे एकूण 20,000. ल्या ब्रॅकेट मध्ये 20,000 गुणिले 2 40,000 रुपये ऍप्लिकेशन अमाऊंट आहे. बरोबर आहे. आता ही जी 40,000 ऍप्लिकेशन आहे 20,000 ऍप्लिकेशन आहे. 20,000 पैकी इथं वर्किंग नोट लिहिले बघा साईडला बघा. कंपनी नोट लिहा बघा. कंपनी हॅज इश्यूड 10,000 shares to the public but application were issued 20,000 shares. Excess application for 10,000 shares. application एक्स्ट्रा किती आहेत 10,000. आता एक्स्ट्रा जे आहेत ना जेवढे इश्यू केले तेवढेच कॅपिटलला ट्रान्सफर करायचं. माझ्या घ्या टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. कॅपिटलला कोणते ट्रान्सफर करायचं जेवढे इश्यू केले तेवढेच. इश्यू किती केले इश्यू किती शेअर्स केलेत प्रियंका 10. किती शेअर्स इश्यू केलेत 10,000. 10,000 गुणिले 2 10,000 ऍप्लिकेशनचे अमाऊंट हे कॅपिटलला जातील. आणि एक्स्ट्रा काय केलं बघा कंपनीने काय केलं बघा. डायरेक्टर्स डिसाइडेड टू अलाउ शेअर्स टू अलाउ ऑल अप्लिकंट्स ऑन प्रोरेटा बेसिस. प्रोरेटा बेसिस म्हणजे रेशोने दिले. रेशो असा होता त्याचा 10,000 शेअर्स आहेत ऍप्लिकेशन 20,000 आहेत. त्याचा प्रोरेटा काय निघतो 1:2. 1:2 म्हणजे ज्या लोकांनी दोन साठी अर्ज केलेले आहेत 2 शेअर्स पाहिजेत म्हणून त्यांना एकच शेअर्स द्यायचं आणि एका शेअर्सची ऍप्लिकेशन अमाऊंट ठेवून घ्यायची. मग आता जेवढे एक्स्ट्रा आलेत ना ते प्रोरेटाला आहेत. प्रोरेटाला असलेले अलॉटमेंटला ट्रान्सफर करायचं टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. एक्स्ट्रा किती आहेत एक्स्ट्रा आलेले एक्सेस ऍप्लिकेशन 10,000 आहेत. 10,000 गुणिले 2 20,000. हे लक्षात आले एंट्री सगळ्यांना. एंट्री लक्षात आली का. रिझल्ट केले तर बँक अकाउंटला ट्रान्सफर करायचं एक्स्ट्रा आलेले. आणि जर प्रोरेटाला ठेवून घेतला असेल जेवढे प्रोरेटाला ठेवून घेतले तेवढे अलॉटमेंटला ट्रान्सफर करायचं. फरक कळलं कालच्या याच्यामध्ये आजच्या याच्यामध्ये. रिजेक्ट केला असेल तर टू बँक अकाउंट आला असतं. ते जर असं म्हणलं असतं एक्सेस ऍप्लिकेशन्स वेर रिजेक्टेड अँड मनी रिफंडेड म्हणलं असतं तर या ठिकाणी आपण काय लिहिलं असतं टू इक्विटी शेअर अलॉटमेंटच्या ठिकाणी टू बँक अकाउंट लिहिलं असतं. पण तसं म्हटलेलं नाही. तर काय म्हणलं त्यांनी प्रोरेटाला ठेवून घेतलेले आहेत म्हणजे ऍप्लिकेशनची अमाऊंट ठेवून घेतली त्यांनी. हे ऍप्लिकेशन एक्स्ट्रा जे ऍप्लिकेशन ठेवून घेतलेले आहे ते अलॉटमेंटला ऍडजस्टमेंट करायचे असते. अलॉटमेंट ट्रान्सफर करायचं असतं. नरेशनला being application money on 10,000 equity shares transfer to equity share capital. लिहा 10,000 इक्विटी शेअरची अमाऊंट इक्विटी शेअर कॅपिटलला ट्रान्सफर केलं. and application money on 10,000 equity shares adjusted against share allotment account. आणि एक्स्ट्रा आलेले हे शेअर अलॉटमेंटला ट्रान्सफर करून ऍडजस्टमेंट केलेलं आहे. कॅमेरा ऑन करा. ही एंट्री IMP आहे याला IMP करा. या प्रॉब्लेम मध्ये काय आलं मला जे ऍप्लिकेशन अमाऊंट आले ते आपण अशा प्रकारे ट्रान्सफर करून घेतलं. ठीक आहे. आता काय करायचं अलॉटमेंटची एंट्री. बघ ती अलॉटमेंटची एंट्री सांग.
Equity shares allotment account debit to equity shares capital account. Very good. Equity share capital account debit, sorry, allotment account debit. किती ऍप्लिकेशन आहेत? कॅपिटल किती, शेअर्स किती आहेत अलॉटमेंटला? 10,000 की 20,000? किती शेअर्स आहेत? 10,000. 10,000 ब्रॅकेट मधल्या 10,000 गुणिले किती रुपये? अलॉटमेंटला किती मागवलेत? 5 रुपये. 5 ऑन अलॉटमेंट. 10 × 5 = 50,000. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 50,000. इथपर्यंत कोणाला काही शंका प्रश्न असतील तर विचारू शकता. गणेश कॅमेरा ऑन कर. कॅमेरा ऑन करा. सगळेजण कॅमेरा ऑन करा रे. किती वेळ सांगा तुम्हाला कॅमेरा ऑन करा, कॅमेरा ऑन करा, कॅमेरा ऑन करा. पाठ होऊन गेले ते. हा समजलं सगळं इथपर्यंत? being application allotment money due. लिहा. being allotment money on 10,000 equity shares at ₹5 per share due. लिहा. हे due आहे. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? ऐश्वर्या शिंदे प्रॉब्लेम आहे का तुला? कॅमेरा ऑन करून सांग. ऐश्वर्या गेली वाटतं, नाही वाटतं क्लास मध्ये आहे का? हा, काय प्रॉब्लेम आहे का तुला? नाही सर. कट झाली होती नेटवर्क मुळे. मला तू काय म्हणले मला लक्षात आलं नाही. डबल सांग. मला व्यवस्थित ऐकू आलं नाही तू बोललेलं. सर ती 2 नंबरची एंट्री केलेली. हा हा, काय झालं? 2 नंबरची एंट्री समजली नाही का? रेंज गेलती म्हणून सर तिला ऐकू आलं नाही म्हणून. बरं, आणखी एकदा सांगतो बघ, लक्ष दे. हा बघ आता मी तू म्हणू नये का? मग मी ज्यावेळेस विचारलो त्याच वेळेस तू म्हटली मला, अरे प्रत्येक जण जर एखादी एंट्री समजली नसेल तर मला सांगायचं ना. ऐश्वर्या तुला मी ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस तू सांगते की मला समजलं नाही, तुम्ही रेंज मध्ये नव्हती म्हणून. हा, असं प्रत्येकाला थोडं मला विचारणं होतंय. उगाच मला जे समजा नाव दिसले किंवा जे समोर दिसतील त्यांनाच मी विचारणार ना. बरोबर आहे. इथं मला स्क्रीनवर फक्त 4 फोटो दिसत असतात. मग जेवढे दिसले मला तेवढं विचारतो मी. ऐश्वर्या लक्ष दे. इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट ऐकू येते का आता तुला? ऐश्वर्या 10,000 गुणिले 5, 10 × 5 = 50,000 रुपये. आणि टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 50,000. बिंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी ड्यू. हे ड्यूची एंट्री झाली. आता सगळ्यात महत्वाची, आता याच्या पुढची एंट्री समजून घ्यायची आपल्याला. 4 नंबर एंट्री. जेवढे ड्यू आहे तेवढं रिसिव्ड म्हटलंय की नाही बघा. ऑल द कॉल्स वेअर मेड. जेवढे कॉल आहेत तेवढे मेड मागवले. अँड मनी रिसिव्ड. आता अमाऊंट मिळाली. इथं अलॉटमेंटची किती अमाऊंट यायची? कॅमेरा ऑन करा सगळेजण. ती किती खडा ऑप्शन देतो वगैरे वगैरे.
आशिष कॅमेरा ऑन कर. गणेश अलॉटमेंटचे किती रुपये अमाऊंट यायचे? अलॉटमेंटला किती रुपये रक्कम येईल? किती रुपयाचे अलॉटमेंटला? गणेश एकूण बघ ना, ड्यू किती आहे इथं? ड्यू अमाऊंट विचारतो तुला मी. ड्यू किती आहे? 50,000 रुपये. 50,000. हे ड्यू आहे म्हणजे येऊन आहे एवढं. आता ह्या 50,000 पैकी तर आपल्याला 50 रुपये घ्यावं लागणार आहे बँक अकाउंट डेबिट. परंतु थोडं लक्ष द्या इकडं. बँक अकाउंट डेबिट इथं काय झालेलं आहे? 50,000 रुपये इथं अमाऊंट आपल्याला घ्यावं लागणार आहे. 50,000 रुपये इथं 50,000 रुपये घ्यायचं नाही. काय घ्यायचं सांगतो तुला काय कारण आहे. 50,000 रुपये ड्यू आहे, परंतु इथं वरील 2 नंबर एंट्री मध्ये बघा, इक्विटी शेअर अलॉटमेंटला आहे जे एक्स्ट्रा आलेत ना बघा, हे एक्स्ट्रा 20,000 रुपये आलेत. ते 20,000 रुपये लोक भरणार नाहीत, कारण कधी एक्स्ट्रा आलेले आहेत त्यांना शेअर्स दिले त्या कंपनीने, त्यांना शेअर्स दिलेले नाहीत. फक्त 10,000 शेअर्स वाटप केलेत 20,000 शेअर ऍप्लिकेशन वाल्यांना, आणि 10,000 ऍप्लिकेशनचे अमाऊंट एक्स्ट्रा हे कंपनी ठेवून घेतलेले आहे, म्हणजे त्यांना परत केलेलं नाही. जे एक्स्ट्रा ठेवून घेतले ना ती अमाऊंट ह्या याच्यातून मायनस करायची. ह्या 50,000 मधून 20,000 एक्स्ट्रा आलेली अमाऊंट मायनस करा. ब्रॅकेट मध्ये लिहायचं 50,000 जी ड्यू आहे ती, आणि वरी आलेली अमाऊंट हे 20,000 रुपये हे मायनस करायची. इथं 20,000 रुपये त्याचं लिहा. 30,000 रुपये इथं वर्किंग नोट लिहिले बघा. इथं वर्किंग नोट लिहून घ्या किंवा त्याच्या पुढे लिहा. सांगा काय काय करायचं सांगतो तुम्हाला. इथं ब्रॅकेट मध्ये लिहा बँक अकाउंट डेबिट 50,000 मायनस 20,000 जे इथल्या ही अमाऊंट आहे. ठीक आहे, म्हणजे 30,000 रुपये. इथं वर्किंग नोट पण लिहिलेलं आहे 2 नंबर वर्किंग नोट. अलॉटमेंट मनी रिसिव्ड, अलॉटमेंट मनी ड्यू. अलॉटमेंट मनी किती आहे ड्यू? 50,000. एक्सेस ऍप्लिकेशन मनी, हे एक्सेस ऍप्लिकेशन मनी ही अमाऊंट आहे 20,000. हे मायनस केल्यास 30,000 रुपये अमाऊंट आली, आणि हे 30,000 रुपये इथं लिहायचं. लिहून घ्या वर्किंग नोट ते. टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट 30,000 लिहा. टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट जेवढे वरी ट्रान्सफर एंट्री मध्ये एक्स्ट्रा ऍप्लिकेशन अमाऊंट आलेले आहे ना तेवढे मी तर मायनस करून घ्यायचे रिसिव्ड मध्ये. बिंग allotment money on 10,000 equity shares after adjusting excess application money received. ते received करा. जे मधूनच क्लास सोडून गेलेत ना, खूप मुलं सोडून गेलेत क्लास, 5 जण सोडून गेलेत, त्यांना काय समजणार नाही हे उद्या. ठीक आहे, आता अलॉटमेंटची एंट्री कोण सांगते? निकिता सांग. निकिता खडप कॅमेरा ऑन करून सांग. कुठे गेली निकिता खडप? गेली गेली चहा प्यायला गेली गेली. इक्विटी हा इक्विटी शेअर फर्स्ट and final call account debit to equity share capital account. Very good. Equity share first and final call account debit
ब्रॅकेट मधल्या 10,000 गुणिले 3 10,000 into 3 30,000 to equity share capital account. $30,000 being equity share first and final call money due. Received ची एंट्री सांग संजना. Bank account debit to equity share first and final call account. Very good. Bank account debit to equity share first and final call account. आणि जेवढे ड्यू आहे तेवढे रिसिव्ड झाले म्हटले. जेवढे आहे ड्यू तेवढे घ्या 30,000 रुपये. Equity share first and final call account. $30,000 being equity share first and final call money received. Full stop. झालं. अशा प्रकारे हे एंट्री संपल्या. जे महाशय सोडून गेले त्यांना समजणार नाही. टोटल करा. 2,20,000. 2,20,000. ठीक आहे. आज 10 वाजता क्लास आहे ऑफलाईन आणि 4 वाजता देखील आहे. ज्यांना 10 वाजता जमत असेल 10 वाजता करा, 4 वाजता जमत असेल 4 वाजता करा. जे गावाकडे आहेत त्यांना ही वाटत नाही क्लासला कॉलेजला ऑनलाईन करा सकाळी 7 वाजता. ओके. आणि तुमचे मित्र वगैरे कोण असतील कॉलेजला जात असतील किंवा ऑफलाईन करणारे असतील त्यांना सांगा. आता इथून पुढे टोटल सिलेबस शिकवायचे आपल्याला. जर इच्छुक असतील ऑनलाईनला पण टोटल सिलेबस घ्यायचे. तुमचे मित्र वगैरे कोणी असतील तर सांगा त्यांना, थोडं कन्व्हिन्स करा. आपापल्या मित्रांना थोडं फोन करा, मैत्रिणींना फोन करा, सांगा, विचारा. ओके. जायचं मग.